या रूपाचा सोहळा देई, हेची मागुतसे पाहे. अनेक न लगे गा काही, तुझ वाचून या स्वामी. जरी स्वार्थ करू कल्पनेचा, तरी हाच विस्तारू प्रपंचाचा. काय यासी वर्णू वाचा, तू दिनाचा स्वामी होसी. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विषयी विसर पडला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. लाभाचिया सोसे पुढे चाले म्हणा, धनाच्या कृपणा लोभ जैसा. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय. चित्ताच्या ठिकाणी स्थिरता प्राप्त झाली. हृदयस्थ बसलेला जो आत्माराम आहे, त्या आत्मारामाशी आत्म्याचं मिलन झालं. ज्याला आम्ही शोधत होतो तो हृदयस्थच आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू. की भ्रांताशी कामू विषयावरी. आजपर्यंत विषयामागं भरकटलेलं मन जेव्हा या योगाभ्यासानं स्थित, भगवंत चरणी स्थित होतं, एकाग्र होतं, त्यावेळेस समाधान वृत्ती आपोआप प्राप्त होते महाराज. प्राप्त आहे, पर्याप्त आहे, अशी धारणा जीवाची होऊन जाते. जे प्राप्त झालं आहे, जे मिळालं आहे, तेवढं माझ्यासाठी बस आहे. कारण मला जे हवं ते मी त्याला सांगण्याची आवश्यकता नाही. जर खरोखर मी त्याचा आहे आणि त्याने माझा स्वीकार केला आहे, तर मला काय पाहिजे हे त्याला चांगलं कळतं. म्हणून प्राप्त आहे, पर्याप्त आहे, बस हे स्लोगन आम्ही जीवनामध्ये उतरवायला पाहिजे महाराज. जितकं प्राप्त झालं ते आमच्या योग्यतेपेक्षा जास्त आहे, पर्याप्त आहे आणि तितकंच आमच्याकरता भरपूर आहे. अशा समाधानाचा ढेकर प्रापंचिक दृष्टीनं जीवनामध्ये यायला पाहिजे महाराज. आणि तो ढेकर जीवनामध्ये यावा, चित्ताच्या ठिकाणी समाधानच प्राप्त व्हावं. आता करण्यासारखं काहीही शिल्लक नाही, कशाचीही अपेक्षा नाही. भगवंत देईल तसाच मी राहीन. माळीये जेवते नेले, तेवते निवांतची गेले. तह्या पाणी आजैसे व्हावा वेगा. त्या माळ्यानं त्या पाटाच्या वाहण्याला, पाण्याला जसं तो वळवतो तसं पाणी मुकाट्यानं त्या माळेत सांगल त्या दिशेनं जातं, वाहतं. तसं आमचं आयुष्य, आमचं जीवन भगवंत दाखवेल त्या मार्गानं, भगवंत ठेवील त्याच रस्त्यानं आणि भगवंताचं विधी लिखित असेल त्याप्रमाणेच आम्ही वागायला पाहिजे. नवे नवे ते वागावंच लागतं. हे बुद्धीच्या ठिकाणी पटलं की चित्ताच्या ठिकाणी आपोआप समाधान प्राप्त होतं महाराज. मनाच्या ठिकाणी आपोआप एकाग्रता प्राप्त होते आणि चित्त एकाग्र व्हावं, मनाची एकाग्रता साधावी, याकरिताच हा योगाभ्यास आहे महाराज. यम लब्धाचा परम लाभम मन्यसेनाधिकम तथा. आता जे प्राप्त झालेलं आहे यापेक्षा दुसरं मला काहीही नको, अशी अवस्था जीवनामध्ये प्राप्त व्हावी. याच श्लोकावर अर्थात अध्याय 6 आत्मसंयम योग श्लोक 22. यम लब्धाचा परम लाभ मन्यसेनाधिकम तदा यस्मिन् थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यत. सदैव समाधानी वृत्ती प्राप्त झालं होणं हेच योगाभ्यासाचं लक्षण आहे, हेच योगी झालेल्याचं लक्षण आहे. यावर भाष्य करताना माऊली 371 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात, ऐसे आपण पारिगो निहते, मग देहाची वासू न पाहे, अनिकची सुख हो नि जाये, म्हणून विसरे. अर्थात याप्रमाणे चित्त आत्मस्वरूपात एकरूप झालं, प्रवेश करून गेलं
त्या ठिकाणीच ते चित्त जेव्हा राहायला लागतं त्यावेळेस देहाची आठवणही जीव विसरतो. देहाविषयी संपूर्ण उदासीनता प्राप्त होते की अरे याचे कितीही लाड पुरवले, याला कितीही सावरलं तरी एक न एक दिवस हे कलेवर होणार आहे. यातलं चैतन्य जेव्हा निघून जाईल त्यावेळेस या देहाची किंमत शून्य होणार आहे. याचा विटाळ होईल. ज्याला या देहाला जे आपलं आपलं म्हणतायत, माझं माझं म्हणतायत, तेच यापासून दूर जातील. जीवी बापाची आवड मुखी घालून पुरविल कोड, जेव्हा लागेल यमोड अंती दूर राहिला. तो बाप सुद्धा शेवटी दूर राहतो. इतकंच काय महाराज, नवमास गर्भवासी दुःख झाले त्या मातेशी. 9 महिने जिनं उदरात वाढवलंय ती निष्ठुर झाली कैशी अंती दूर राहिली. ती सुद्धा म्हणते आता माझ्या बाळाचं पाहवलं जात नाही हो, देवाने आता याला घेऊन जावं. ही हकीकत जीवनाची आहे. ही हकीकत जेव्हा जीवाच्या ठिकाणी कळते विरक्ती प्राप्त होते महाराज. आणि विरक्त प्राप्त होऊन चित्त जेव्हा देहाची आठवण विसरतो आणि अनिर्वाच्य अशा ब्रह्मसुखच उपभोगायला लागतो, त्या परमानंदामध्ये, त्या ब्रह्मानंदामध्ये जेव्हा प्रत्येक क्षण जीव घालवू लागतो त्यावेळेस तो ब्रह्मच होऊन जातो. अहम ब्रह्मास्मी. राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घ्यायची. ऐशे सुख वचने आहे, विश्वासे आचरुनी पाहे. तुकोबाराय म्हणतात तुम्ही तसं वागून तर बघा. तो परमानंद, तो ब्रह्मानंद, तो अत्यानंद जीवनामध्ये प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. ऐसे आपण पारी गोनी ठाये, मग देहाची वासू न पाये. आणि कचे सुख होऊनी जाये, म्हणून विसरे. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.